नवी मुंबई, पनवेल तथा मुंबई में ऐसे दर्जनों मामले सामने आए हैं जिसमें लोगों को पुलिस होने का झांसा देकर ठगी की कारगुजारी को अंजाम देकर ठग चलते बने हैं, जिसमें सैकड़ों लोग ठगी के शिकार बन गए हैं। कुछ इनमें ऐसे भी व्यक्ति शामिल हैं जिन्होंने अपने ठगे जाने की शिकायत ये सोचकर पुलिस थाने में दर्ज नहीं करवाई कि लोग उन पर हंसेंगे। फिलहाल ऐसे ही दो बहुरूपिये पनवेल शहर पुलिस की गिरफ्त में आ गए हैं, जो अपने कारगुजारी को पनवेल में अंजाम देना चाहते थे, लेकिन वो अपने मंसूबों में कामयाब हो पाते उससे पहले ही वो पुलिस की गिरफ्त में आ गए। पकड़े गए दोनों आरोपी मुंबई निवासी है। पकड़े गए आरोपियों का नाम है दिनेश सोलंकी उम्र 23 तथा मोहन राठौड़ उम्र 31। पकड़े गए आरोपियों के विषय में पनवेल पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री रमेश घडवले ने विस्तृत जानकारी दी। तो या बाई शिक्षिका, अंगणवाडी शिक्षिका ते हुशार होत्या, त्यांनी त्यांना काय बॅगमध्ये हात घालून दिले नाही, तेव्हा ते बॅग खेचायला लागले, ओढाताण करायला लागले। आम्ही बघतो मग त्यावेळी आमच्या पोलिसांनी बघितले, PSI शिंदे, हवालदार तांडेल, राठोड आणि कानू हे आमचे अँटी चेन स्नॅचिंगसाठी हा स्क्वॉड फिरत होता। त्यांनी बघितलं एका बाईजवळ दोन तरुण मुलं बॅग हिसका करतायत, म्हणून त्यांनी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि विचारलं, तुम्ही पोलीस आहात तर तुमचे आयडेंटिटी कार्ड दाखवा। ते आयडेंटिटी कार्ड दाखवू शकले नाहीत। त्या ज्या रंजना तारे होता त्यांना आमच्या पोलिसांनी आय कार्ड दाखवलं आणि त्यानंतर खात्री पडली की खरोखर पोलीस हे आहेत आणि हे बनावट पोलीस आहेत। त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला आणलं आहे। यांच्या विरुद्ध विक्रोळी, धारावी, माहीम या मुंबईच्या परिसरात गुन्हे नोंद आहेत। तिथे त्यांची ओळख पटलेली आहे, म्हणून त्यांनी आता हा नवीन विभाग आपल्याकडे निवडलेला आहे। यांनी अद्यापपर्यंत त्यांना दुसऱ्या दोन गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे, त्याचा तपास चालू आहे। आरोपींचे नाव आहे दिनेश मणिलाल सोलंकी, वय 25 वर्ष, हा राहणार अंधेरी गुंदवलीचा आहे, अंधेरी ईस्ट गुंदवली। आणि दुसरा आहे मोहन रामबाई राठोड, वय 31 वर्ष, हा अल्ताफनगर घाटकोपर पूर्व इथला राहणार आहे आणि दोघेही सराईत आहेत। आणि ह्यांना आमच्या पोलीसच्या भाषेत यांना म्हणतात बोलबच्चन गँग। यांच्याकडे कोणतेही शस्त्र नसतं। लोकांना मी हेच सांगू शकतो की यामध्ये असा जर कोण माणूस भेटला तर तुम्ही त्याला पकडू शकता। त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नसतं, त्याची जीभ हीच त्याचं शस्त्र असतं। तेव्हा कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही। हे फक्त जिभेनेच बोलतात, गोड बोलतात आणि विश्वाससंपादन करतात। यांच्याजवळ कोणतेही शस्त्र नसतं। तेव्हा असं जर कोण दिसलं, कुणाला संशयित वाटला तर ताबडतोब पोलीस स्टेशनला माहिती द्या। यही वो आरोपी है जो नकली पुलिस बनकर ठगी की कारगुजारी को अंजाम दिया करते थे, लेकिन इन दोनों नकली पुलिस वालों का सामना असली पुलिस वालों से हो गया, जहां इन दोनों ठगों की पोल खुल गई। फिलहाल पनवेल पुलिस पकड़े गए आरोपियों से तफ्तीश कर रही है। ऐसे में देखना होगा कि इन दोनों आरोपियों ने अब तक कितने लोगों को झांसा देकर बनाया है ठगी का शिकार।